नमस्कार. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी डॉक्टर दिलीप पटवर्धन. मी गेली 45 वर्ष नेत्ररोग तज्ज्ञ आहे आणि मी सांगलीमध्ये माझा दवाखाना आहे, नंदादीप आय हॉस्पिटल म्हणून. आणि नेत्ररोग तज्ज्ञ तर आहेच, पण मी मुख्य म्हणजे जीवनविद्या मिशनचा माजी अध्यक्ष आहे, की ज्याची स्थापना फिलॉसॉफर वामनराव पै यांनी केली. आणि या जीवनविद्या मिशनतर्फे आम्ही मूल्य शिक्षण बऱ्याच मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस जसं कृष्णा मेडिकल कॉलेज, राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेज, सोमय्या कॉलेज मुंबई, वॉलचंद कॉलेज सांगली, अशा बऱ्याच महाविद्यालयामध्ये मूल्य शिक्षण देण्याचं काम चालू आहे. तेच आता तुमच्यासाठी सुद्धा आपण आज यावेळी देतोय. याच बरोबर आम्ही सांगलीला भारतातली 8वी त्वचा पिढी चालू केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या आदेशावरून आम्ही तुरुंगात जातो, तिथल्या बंदिवानांना देखील मूल्य शिक्षण देतो. पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊन पोलिसांना सुद्धा मूल्य शिक्षण देतो. आत्तापर्यंत हजारो नर्सेसना सुद्धा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या विनंतीवरून आम्ही लेक्चर दिले आहेत. अशा प्रकारचं कार्य आम्ही जीवनविद्या मिशनतर्फे करत असतो. आता मी तुम्हाला हा फोटो दाखवतोय. हा आपले जे थोर तत्वज्ञ वामनराव पै आहेत यांचा आहे, की ज्यांनी जीवनविद्या मिशनची स्थापना केली. त्याला जवळजवळ 70 वर्ष झाली. तर ही का स्थापना केली आणि हे स्वतः उच्च विद्या विभूषित होते. ते डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स म्हणून मंत्रालयामध्ये त्यांनी काम केलं. पण त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं की देशामध्ये मूल्य शिक्षणाची खूप गरज आहे. आता ते गेले 2012 साली. नेक्स्ट स्लाइड. आता त्यांचे चिरंजीव श्री प्रल्हाद दादा आहेत. हे तर पवई IIT मधून त्यांनी BTech केलेलं आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट त्यांनी जमनालाल बजाज मधून केलेलं आहे. आणि आता ते जवळजवळ 75 वर्षाचे आहेत. पण 40 वर्षापूर्वी ते तरुण होते त्यावेळी TQM नावाचा कन्सेप्ट आला, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. तर त्यावेळी जे 10 तरुण निवडले गेले जपानला जाण्यासाठी, त्यात ते एक होते. त्यामुळे सध्या ही जीवनविद्या मिशनचे ते लाईव्ह ट्रस्टी आहेत आणि तेच सर्व काम पाहतात. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. इंग्लिशमध्ये पण म्हणूया. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ, ब्लेस ऑल विथ मनी अँड हार्मनी. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ पीस अँड ब्लिस, ब्लेस ऑल विथ विजडम अँड युअर डिवोशन. बऱ्याच जणांना जीवन मूल्य आणि नीती मूल्य यातला फरक कळत नाही. इंग्लिशमध्ये ज्याला एटिकेट्स अँड व्हॅल्यूज, एटिकेट्स आणि व्हॅल्यूजमधला फरक कळत नाही. एटिकेट्स म्हणजे नीतिमूल्य. नीतिमूल्य म्हणजे कसं, आता आपल्या देशात बघा, आपण ज्यावेळी एकमेकाला भेटतो तेव्हा काय करतो, आपण नमस्कार करतो, नमस्ते करतो की नाही. इतर देशात तसं नाही आहे. पण आपल्या देशातली संस्कृती जी नमस्काराची आहे, त्या नमस्तेचा अर्थ काय आहे हेही आपल्याला माहीत नसतं. हे या छोट्या मुलीनं सुंदर सांगितलं आहे. ऐका तो व्हिडिओ. Namaste. You must have heard this word because it has been passed down from generation to generation in the Indian household as a greeting. But have you ever wondered what is its origin and what is the significance? It is first found in the Rig Veda. That is one of the most ancient texts of India. The meaning of this word is divided into 2 parts. Namaha, I bow down, and Te, to you. जो शब्दार्थिक मीनिंग होगा इसका, that would be I bow down to you. The spiritual meaning is the divinity in me bows to the divinity in you, because there is one piece of Paramatma in all of us. And these 5 fingers, they represent 5 tattvas: tamas or dullness, rajas or passion, sattva or peace, jivatma or the soul, and Paramatma, that is Parabrahman or the Supreme Soul. And when you press your fingers together in Anjali Mudra, it activates points like near your mind, the one near your eyes, the one behind your or near your ears. Basically, overall, your air or the aura around you becomes peaceful. And it is also a humble gesture from India. So be proud of it. Once again, namaste. आता तुम्हाला कळला खरा नमस्तेचा अर्थ. जसं मी म्हटलं तसं आपण नमस्ते करतो, इतर देशामध्ये शेक हँड करतात.
पाश्चिमात्य देशात. काही ठिकाणी आलिंगन देतात नाही का. काही ठिकाणी तर गंमतशीर गोष्ट आहे, मी न्यूझीलंडला गेलो होतो, तिथं नाकाला नाक लावतात. म्हणजे मी न्यूझीलंडला गेलो तेव्हा तिथं माऊरी नावाच्या ॲबॉरिजिन्स आहेत, म्हणजे आदिवासी आहेत. तर मी ट्रिपला गेलो तेव्हा आमची इटालियन गाईड होती, तर ती 6 फूट उंचीची बाई होती माऊरी, आणि ती खाली वाकत होती. तर मला वाटलं जपानसारखं असेल, खाली वाकून करतात. जपानमध्ये मी गेलो होतो, पण तिथं नाकाला नाक लावतात. गंमत म्हणून सांगतो, तिनं, मी तर छोटा आहे उंचीनी, तर माझ्या नाकाला नाक लावायला तिच्या नाकात दम आला. गमतीचा भाग सोडून द्या, ते तिथलं नीतिमूल्य आहे. भारतात ते चालणार नाही. इवन हे वेळेप्रमाणे बदलतं. म्हणजे आपण शेक हँड सगळे करतोय पाश्चिमात्य, पण कोरोना आल्यावर काय झालं, शेक हँड बंद झाला. मग ते कोपराला कोपर लावायला लागले नाही का. मग नीतिमूल्य बदलली. आजकाल तर कित्येक परदेशातील लोकसुद्धा नमस्कार करायला लागलेत, आणि मोस्ट हायजेनिक आहे नाही का. म्हणजे आपलं इन्फेक्शन दुसऱ्याला जायला नको. भारतीय लोक खूप विचारी असं म्हणायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण कोणाच्या घरी गेलो तर चप्पल बाहेर काढतो भारतात, परदेशात काढत नाहीत नाही का. त्याचं कारण तिकडे मातीच नसते, सगळीकडे फरशी किंवा दगड असतो. कळलं. तर प्रत्येक धर्माप्रमाणे बदलतं, प्रत्येक जातीप्रमाणे बदलतं, प्रत्येक कुटुंबाप्रमाणे सुद्धा बदलतं. म्हणजे काही कुटुंबात जर मोठा भाऊ घरात असेल तर त्यांनी बस म्हटल्याशिवाय लहान भाऊ खाली बसत सुद्धा नाहीत. हे प्रत्येक कुटुंबाचं एक नीतिमूल्य वेगळं असतं. कळलं की नाही. पण ही नीतिमूल्य ही माणसाने बनवली, एटिकेट्स माणसाने बनवले. मग जीवनमूल्य काय. जीवनमूल्य आधी समजावून घेण्या अगोदर तुम्हाला ही वाक्य लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची. जीवनमूल्य पाळायची असतील तर, कॅरी अ हार्ट दॅट नेवर हेट्स, म्हणजे तुम्ही कोणाचाही द्वेष करू नका. कॅरी अ स्माईल दॅट नेवर फेड्स, मग चेहऱ्यावर सतत स्मितहास्य ठेवा. आणि स्मितहास्य हे इन्फेक्शस असतं नाही का, कारण दुसऱ्याकडे स्मितहास्य केले तोही स्मितहास्यच करतो. कॅरी अ टच दॅट नेवर हर्ट्स, म्हणजे आपला स्पर्श असा पाहिजे की ज्यामुळे कोणालाही इजा होता कामा नये. लक्षात आहे की नाही. म्हणजे वासनेचा स्पर्श असतो, ॲश्युरन्सचा स्पर्श असतो, प्रेमाचा स्पर्श असतो, मैत्रीचा स्पर्श असतो. कळलं की नाही. म्हणजे जो गोष्ट आपण शब्दात व्यक्त करत नाही ती आपण स्पर्शाने व्यक्त करू शकतो. तेव्हा तो नेहमी असा पाहिजे की त्यामुळं कुठल्याच्या मनाला इजा होता कामा नये. आणि शेवटचं म्हणजे कॅरी रिलेशनशिप दॅट नेवर फेल्स, सगळ्यांशी नातेसंबंध चांगले ठेवा. मित्र भरपूर असू द्यात, कारण काय आहे, माणूस हा सोशल ॲनिमल आहे. म्हणून आमच्या जीवनविद्येत म्हणतो, कोण कोणाला केव्हा कसा उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवसह सांगू शकत नाही. म्हणून सगळ्यांची रिलेशन चांगली ठेवण्यात आणि टिकवण्यात खरं शहाणपण आहे. आता आपण जीवनमूल्याचं एक वैशिष्ट्य आहे. जीवनमूल्य हे निसर्ग नियम पाळतात नाही का. जीवनविद्या ही निसर्ग नियम पाळते. म्हणजे ती कशी आहे, वैश्विक आहे. म्हणजे जीवनमूल्य ही अमेरिकेत, पाकिस्तानमध्ये आणि भारतात एकच असतात. दुसरी गोष्ट, ती इटर्नल आहेत, म्हणजे शाश्वत आहेत. म्हणजे 1000 वर्षापूर्वी तीच होती, आताही तीच आहेत आणि पुढेही तीच राहणार. आणि तिसरी गोष्ट, ती सेक्युलर आहेत. म्हणजे काय, सर्व संप्रदायाचे सारखे आहेत. उदाहरण सांगतो तुम्हाला, आंबा अमेरिकेतही खालीच पडतो, भारतातही खालीच पडतो, म्हणजे युनिव्हर्सल आहे. त्याचबरोबर तो 1000 वर्षापूर्वी खालीच पडत होता, पुढेही खालीच पडणार आहे, म्हणजे इटर्नल आहे, शाश्वत आहे. आणि तिसरी गोष्ट, आमच्या संप्रदायात खालून आंबा वरत होता असं कोणी म्हणत नाही. म्हणजे ही खऱ्या अर्थाने जीवनमूल्य अशी आहेत, ती कधीच बदलत नाहीत. आता ही जीवनमूल्य जर पाळायची असतील तर काही गोष्टींची गरज आहे. म्हणजे काय काय पाहिजे, तर सत्य म्हणजे ट्रुथ, ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, लॉयलिटी म्हणजे निष्ठा, लव म्हणजे प्रेम, आणि हे सगळं असेल तर शांती आपोआप असते. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचं आपण थोडक्यात विश्लेषण करू. नेक्स्ट स्लाईड. आता पहा, ट्रुथ, सत्य. सत्य हे सांगणं केव्हाही चांगलं. कारण काय असतं, तुम्ही असत्य किंवा कोणा काही थाप मारली असेल किंवा काही खोटं सांगितलं असेल. समजा एक उदाहरण द्या, तुम्हाला समजा मित्राला काहीतरी तुम्ही सांगितलं, थाप लावली, आणि तो मित्र पुढं 5 वर्ष भेटला नाही. 5 वर्षांनी तुम्हाला भेटल्यावर तुम्ही त्याला काय थाप मारली ह्याचं आठवावं लागेल ना. म्हणजे त्रास होईल, टेन्शन येईल. पण सत्य असेल तर ते सातत्याने हजरच असतं. तेव्हा ते सत्य तुम्हाला लक्षात ठेवावं लागत नाही. अतिशय उत्तम. पण एक आहे, आम्ही डॉक्टर लोक मात्र याबाबतीत थोडासा बदल करतो. म्हणजे काय, समजा एखाद्या पेशंटचा रिपोर्ट माझ्याकडे आला आणि त्यात असं आढळलं की त्याला कॅन्सर आहे, तर आपल्या भारत देशात खाडकन सांगत नाहीत, परदेशात स्पष्ट सांगतात की इट लुक्स दॅट यू हॅव गॉट कॅन्सर. आपण तर, कारण काय, आपण ते मनाचा विचार करतो. कळलं की नाही. मग आम्ही काय सांगतो की तुमचे रिपोर्ट्स अजून यायचे आहेत, जरा बाहेर बसा, नातेवाईकांना पाठवा. मग नातेवाईकांना मात्र आम्ही स्पष्ट सत्य सांगतो. का, तर त्या माणसाची मनोभूमिका तयार करणं गरज असतं. त्याला अशा अशा गोष्टी सांगायच्या की बाबा असा एक माणूस होता, त्याला कॅन्सर झाला, पण त्याला केमोथेरपी झाली, तो बरा झाला, त्याचं ऑपरेशन झालं, तो बरा झाला. अशा गोष्टी सांगून ते मन तयार करायचं आणि मग त्याला सांगायचं. म्हणजे सत्यही सांगायचं.
दुसरी गोष्ट ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. आता मात्र तुम्हाला एक गंमतशीर गोष्ट सांगतो. मी आमचा स्पिरिच्युअल विजडम नावाचा कोर्स असतो, त्यासाठी आम्ही न्यू जर्सीला अमेरिकेला गेलो होतो. मी वन ऑफ द फॅकल्टी होतो. तर तिथं मी असं वाक्य उच्चारलं, ऑनेस्टी सेल्फिशनेस. तिथं सगळे इंग्लिश लोक होती, अमेरिकन होते, काही NRI होते. तर एक पुढे एक मुलगी बसली होती 18 वर्षाची अमेरिकन मुलगी. तर तिनं लगेच माझं ऑब्जेक्शन घेतलं. ते म्हणजे नो डॉक्टर, आय डोंट ॲग्री विथ यू. म्हणजे मी त्याला काय म्हणलं की प्रामाणिकपणात स्वार्थ आहे. ती म्हणली नो आय डोंट ॲग्री म्हणली. आय हॅव सीन मेनी पीपल डिसिविंग सो मेनी पीपल अँड अर्निंग लॉट ऑफ मनी. म्हणजे मी कित्येक जणांना बघितलं आहे की ते लोकांना फसवतात आणि भरपूर पैसा कमवतात. दे हॅव गॉट बँगलो, दे हॅव गॉट कार अँड दे आर हॅपी. मग त्या त्यांच्याकडे बंगला आहे, कार आहे, ते खूप खुशीत आहेत. मी तिला म्हटलं हे बघ, मी डॉक्टर माणूस आहे, मी तुला हे सिद्ध करून दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तू जे बोललीस ना ते अर्ध सत्य आहे. म्हणजे काय, त्यांच्याकडे खूप लोकांना फसवतात, खूप पैसा आहे, खूप बंगला आहे, अगदी बरोबर. पण ते खुशीत असतीलच असं नाही. याचं कारण आनंद विकत घेता येत नाही, नाही का. ती काय परचेसेबल कमोडिटी नाही आहे. तेव्हा लक्षात ठेवा, आनंद नाही विकत, ते असतील आणि नसतीलही. आता मी तुला म्हटलं सिद्ध करून दाखवतो, अगदी सायंटिफिक. आता त्यांना असं सांगितलं तर तुम्ही ऐका. आता पहा, सांगा, तुमचं हृदय चालू आहे की नाही, 72, थोडं कमी जास्त, बरोबर. श्वास चालू आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सकाळी खाल्लं आहे त्याचं पचन चालू आहे, बरोबर. तुमच्या शरीरात हॉर्मोन्स आहेत कित्येक, ते त्यांचा स्राव होतो आहे, बरोबर. आता मला सांगा, यातली कुठली गोष्ट तुम्ही करता? काय तुम्ही त्यातलं काहीच करत, तुमच्या हातात कंट्रोल आहे का? नाही. श्वास फक्त अशी गोष्ट आहे की जी तुम्ही थोडी कंट्रोल करू शकता, म्हणजे प्राणायाम करू शकता. पण हृदय तुमच्या हातात नाही ना. तुम्ही काय सकाळी उठल्यात किल्ली देऊन चालू करता का? नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इनव्हॉलंटरी आहेत. या सगळ्या गोष्टी कोण कंट्रोल करतं मग? तर आपल्या शरीरात 2 मन आहेत. मी मागच्या मनाच्या वेळी सांगितलं, एक काय बहिर्मन आणि अंतर्मन. कळलं? ते सगळं अंतर्मन हे सगळं कंट्रोल करतं, कळलं की नाही. आणि हे सतत 24 तास चालू असतं, लक्षात ठेवा. बहिर्मन ठरवतं आज काय खायचं, ते TV चॅनल कुठलं लावायचं ते. पण अंतर्मनाला रिझनिंग पॉवर नाही, म्हणजे त्यात चांगलं आणि वाईट काही कळत नाही. पण अंतर्मन हे कॉस्मिक लाईफ फोर्सशी जोडलं गेलेलं आहे. म्हणजे चैतन्य शक्ती आहे, नाही वैश्विक चैतन्य शक्ती, त्याच्याशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे ते 24 तास चालू असतं. थोडक्यात, आपण दिवसाच्या वेळी जागे असतो ना, त्यावेळी बहिर्मन आणि अंतर्मन दोन्ही चालू असतं, कळलं की नाही. पण तुम्ही झोपता त्यावेळी बहिर्मन बंद होतं, बहिर्मन बंद पडतं, झोपतं. पण अंतर्मन चालू असतं. ते जर चालू नसेल तर 108 नंबरची गाडी, नाही का. कारण जर अंतर्मन नसेल तर तुमचं हृदयक्रियाच बंद पडेल, श्वास बंद पडेल, हार्मोन्स, बरोबर आहे. हे पटलं का? म्हटलं येस, ॲग्रीड. मग तिला पुढे विचारलं मी, आता अमेरिकेतली मुलगी तिला पटवायचं. तिला म्हटलं आता ओके, आणखीन एक तुला गोष्ट सांगतो. तुम्ही ह्याला फसव, त्याला फसव आणि कंपन्यांना फसव आणि खूप पैसे मिळवू शकता. पण मला एक सांग म्हटलं, तू स्वतःच्या अंतर्मनाला फसवू शकते का? कॅन यू डिसीव्ह युअर सबकॉन्शियस माइंड? नो. तुम्ही अगदी दरोडेखोर असा आणि काही असा, तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला फसवू शकत नाही. याचं कारण काय? ते डिव्हाइन आहे, ते दिव्य आहे, दिव्य. त्याला फसवू शकत नाही. म्हणजे बघा, कित्येक वेळा तुम्ही एखादं खोटं बोलून तुमचं काम करून तुम्हाला पैसे मिळतील, फसवून पैसे मिळतील. पण तुमचं आतलं मन खात असतं, असं म्हणतो ना आपण. आतलं मन म्हणजे काय? अंतर्मनामध्ये गिल्ट, अपराधीपणाची भावना येते, म्हणजे येतेच. लक्षात आलं की नाही. अगदी तो कसाही माणूस असो, बाहेरून दाखवायला कसाही असो, पण शेवटी ते अंतर्मन हे दिव्यत्वाशी जोडलं गेलेलं आहे, त्याला नाही फसवू शकत. मी तुम्हाला एक काल्पनिक गोष्ट सांगतो, मी तुम्हाला पटेल. समजा एक माणसाने फसवलं आहे कोणाला तरी जाम, आणि खूप पैसे मिळवले आणि त्याला अटक होण्याची शक्यता आहे. अटक झालेली नाही, कळलं. आणि एक फरलांगावरती एक खाकी ड्रेसामध्ये एक माणूस उभा आहे. तो वॉचमन असेल काही, खाकी ड्रेसमध्ये वॉचमन. पण मला सांगा, याच्या मनात काय येईल? तो काय माणूस दिसत नाही, पण खाकी ड्रेस दिसतोय. काय मनात येईल? तुमच्याही मनात आलं असेल. पोलीस येईल की नाही? त्याला म्हणतात ना, खाई त्याला खवखवे, चोराच्या मनात चांदणे. आता तो तर एक फरलांगावर उभा आहे, तो तर पोलीस नाही, पण ह्याला पोलीस वाटला. काय होईल यामुळं त्याचं अंतर्मनामध्ये अपराधीपणाच्या भावनेमुळं अंतर्मन गडबडून जाईल. मग अंतर्मन जे जे कंट्रोल करतं त्या सगळ्या गोष्टी गडबडतात. मग काय होतं? श्वासाचा रेट वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात, ब्लड प्रेशर वाढतं, कळलं की नाही. ॲड्रिनालिन नावाचा एक हॉर्मोन आहे, तो सिक्रेट होतो. तो झाला की रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आकुंचन पावल्या की ब्लड प्रेशर एकदम वाढतं, ब्लड शुगर वाढते, कळलं की नाही. आणि अशा लोकांना कित्येक वेळा हार्ट अटॅक येतो. आता हार्ट अटॅक म्हणजे काय तुम्हाला मी मेडिकल भाषेत सांगतो. त्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात. म्हणजे काय? आपल्या हार्टला करोनरी आर्टरीज आहेत ना, ते एंड आर्टरीज आहेत, ते पुढे सप्लाय नाही, त्याला ब्रँचेस नाही आहेत. मग ते ज्यावेळी आकुंचन पावतं त्या हृदयातला काही भाग मृत पावतो.
मृत्यू पावतो त्याला इन्फार्क्शन म्हणतात. कळलं की नाही? म्हणजे चक्क डेड होतो काही भाग म्हणजे तुम्ही स्वतःलाच मारलत की नाही अर्धवट. मग स्वतःला मारण्यात काय स्वार्थ आहे का? नाही आहे, सिम्पल. मग याचाच अर्थ प्रामाणिकपणे वागण्यातच स्वार्थ आहे सिद्ध झालं की नाही. दुसऱ्याचं सोडून द्या, तुम्ही स्वतःलाच मारता आधी. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्याकडे काही वेळा डॉक्टर येतात आणि तुमच्या घरातल्या वृद्ध माणसाचं ECG काढतात आणि सांगतात यांना केव्हा तरी हार्ट अटॅक येऊन गेलाय. कसं काय सांगतात होते? त्याला काय स्वप्न पडत नाही. तर इलेक्ट्रोकार्डिओग्राममध्ये जिथं तो डेड टिश्यू असतो तिथं आपोआपच वेगळी वेव येते, वेव बदलते. त्याच्यावर डॉक्टर आम्ही सांगतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही स्वतःला मारलं. लक्षात येते तुमच्या? म्हणजे स्वतःला मारण्यात तर स्वार्थ नाही, पण स्वतःला मारून घेत असता तुम्ही ज्यावेळी असं वाढतं त्यावेळी. दुसरी गोष्ट, आजकाल EDची नोटीस असते. ED नाही का, ED खूप कॉमन झालं. समजा एखादा अतिशय प्रामाणिक आहे आणि त्याला EDची नोटीस आली अकाउंट दाखवण्यासाठी. तो जर प्रामाणिक असेल तर त्याच्या चेहऱ्यावरचं स्मिताहास्य जाणार सुद्धा नाही. पण ज्यांनी घोळ केला असेल त्याला काय करायला लागतं? त्याला अंबानी हॉस्पिटलमध्ये जाऊन अँजिओप्लास्टी करून घ्यावी लागते. काही जणांना पॅरालिसिस होतो. कारण तुम्ही निसर्गाला कसं फसवणार? अंतर्मनाला फसवू शकत नाही. कळलं की नाही? बाहेरून काही दाखवा तुम्ही. तर हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रामाणिकपणाच करण्यास स्वार्थ आहे हे सिद्ध झालं. मग शी ॲग्रीड, येस, ऑनेस्टी, सेल्फिशनेस. कळलं की नाही? दुसरी गोष्ट लॉयलिटी, निष्ठा पाहिजे. समजा आता आजकाल इंजिनिअरिंगची मुलं किंवा बऱ्याच ठिकाणी काही पॅकेज असतं त्यांना, ते काम करत असतात. तेवढ्यात त्यांना मोठं पॅकेज कुठेतरी दुसरं मिळतं. नॅचरली मग ते काय करतात, 2 महिन्याची नोटीस द्यावी लागते किंवा 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. ते नोटीस देतात दुसरे मोठ्या पॅकेजसाठी. जायला हरकत नाही, अगदी निश्चित जावं. पण नोटीस दिल्यानंतर जो काळ असतो त्या काळात ही माणसं काम करत नाहीत कारण आपल्याला सोडायचं नाही म्हणून. दॅट इज रॉंग. ती निष्ठा, तुम्ही असं काम केलं पाहिजे शेवटच्या दिवसापर्यंत की जणू काही अजून 10 वर्ष पुढं काम करणार आहे. याला म्हणतात लॉयलिटी. निष्ठा पाहिजे तुम्ही जे काम करताय, डिपेंडेबल पाहिजे तुम्ही. कळलं की नाही? चौथं लव म्हणजे प्रेम. आता गंमत आहे, आपल्या जगामध्ये जर तुम्हाला सोसायटीमध्ये वागायचं असेल तर त्यात पारदर्शकता लागते. दुसरी गोष्ट, जर करिअर घडवायचं असेल तर त्यात हार्ड वर्क लागतं, कष्टाला पर्याय नाही. फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये प्रेम लागतं. आणि स्वतःसाठी मात्र आपल्या अक्षरशः म्हणजे त्यात दिव्य आणि प्युअर असं मन लागतं. प्युअर म्हणजे अतिशय शुद्ध मन लागतं. आणि हे सगळं असेल तर शांतता आपोआपच असते. आता मी तुम्हाला आता विद्यार्थी जगात मी बोलतोय तुम्हाला म्हणून मुद्दा एक सांगणार आहे, प्रेमाविषयी सांगणार आहे. बऱ्याच जणांना प्रेम म्हणजे काय हेच माहीत नसतं. मी बऱ्याच वेळा ऐकलं आहे विद्यार्थी बोलताना आय लव्ह आईस्क्रीम म्हणतात. चूक आहे, हा शब्द चूक आहे. यू कॅन लाईक आईस्क्रीम, यू कॅन लव्ह आईस्क्रीम. मग फरक काय दोन्हीमध्ये? लाईक म्हणजे काय? आईस्क्रीम चांगलं झालं असेल तर तुम्ही खाणार, वाईट झालं असेल तर फेकून देणार. लव तसं नसतं. लव म्हणजे दुसऱ्याला गुण आणि अवगुणासकट तुम्ही एखादं गोष्ट ॲक्सेप्ट करताना त्याला. आता मला सांगा, तुम्ही काय सद्गुणाचे पुतळे आहात का? नाही. मग तुम्ही एखाद्याला सद्गुण आणि अवगुणासकट ज्यावेळी ॲक्सेप्ट करतात त्याला लव, त्याला प्रेम म्हणतात. जीवनविद्येने प्रेमाची व्याख्या केली आहे. एकमेकाला सुखी ठेवण्याची उत्कट भावना म्हणजे प्रेम. कळलं की नाही? म्हणजे तो जवळच असायला पाहिजे असं नाही, पण त्याचं भलंच व्हावं असं सतत म्हणत असणं याला प्रेम म्हणतात. आता स्कॉट नावाच्या सायकॅट्रिस्टने, अमेरिकन हार्वर्ड युनिव्हर्सिटी, त्यांनी काय सांगितलं बघा, खूप छान वाक्य आहेत. लव्ह इज कमिटमेंट, द विल टू एक्सटेंड वन सेल्फ फॉर द पर्पज ऑफ नर्चरिंग वन्स ओन अँड अदर स्पिरिच्युअल ग्रोथ. आता या पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. वी डोंट हॅव टू लव्ह, वी चूज टू लव्ह. कळलं की नाही? आणि एक्सपिरियन्स ऑफ फॉलिंग इन लव्ह इज स्पेसिफिकली सेक्स लिंक्ड इरोटिक एक्सपिरियन्स. मिथ ऑफ रोमॅन्टिक लव्ह इज अ ड्रेडफुल लाय. जबरदस्त नाही वाक्य केलं आहे. तो म्हणला हे प्रेम बीम चालतं ना हल्ली, उथळ प्रेम नाही का, म्हणजे बघताच क्षणी प्रेमाचा स्फोट होतो आणि लग्न झाल्या घटस्फोट होतो. ह्या उथळ प्रेमाला काही अर्थ, हे शारीरिक प्रेम असतं. कारण या वयामध्ये हॉर्मोन्स खूप स्ट्रॉंग असतात, सेक्स हॉर्मोन. त्यामुळे शारीरिक प्रेम असतं, ते खरं प्रेम असत नाही. खरं की नाही? म्हणजे तर असं म्हणतात ना, तू मुझे नाही मिली तो किसी को नाही मिली, असा एक शाहरुख खानचा सिनेमा होता. ते जनावर झाले. ते जनावर म्हणजे ज्याला आवर नाही असं, ते प्रेम खरं नाही. पुढं काय म्हणतात बघा, नेक्स्ट स्लाइड. फार सुंदर वाक्य सांगितलं हे सगळं. पीपल हू लव्ह इच अदर ओनली वेन दे आर क्वाईट केपेबल ऑफ लिव्हिंग विदाउट इच अदर. काय सुंदर वाक्य आहे. म्हणजे एकमेकावर जे प्रेम करतात ते एकमेकात जवळ असण्याची गरज नाही. आता मला सांगा, आई आणि मुलगी लांब कुठे असेल तर आईचं काय प्रेम जातं काय निघून? नाही. म्हणजे जवळ असण्याची गरज नाही, हे खरं प्रेम. म्हणजे दे आर क्वाईट केपेबल ऑफ लिव्हिंग विदाउट इच अदर बट चूज टू लिव्ह इच अदर. म्हणजे पुढचं वाक्य काय सुंदर आहे. वेन यू रिक्वायर अनदर इंडिव्हिज्युअल फॉर युअर सर्वायवल यू आर अ पॅरासाइट. म्हणजे तुम्ही बांडगुळ होता, म्हणजे तो पाहिजे त्याशिवाय जमणार नाही, हे खरं नव्हे. आता हा डॉक्टर एम स्कॉट पेक आहे हार्वर्डचा,
पण मी तुम्हाला एक महाभारतातली गोष्ट सांगतो, अगदी अगदी याच्याशी अनुरूप आहे. तुम्हाला कृष्ण माहिती आहे सगळ्यांना. कृष्णाची बायको कोण? रुक्मिणी. पण तुम्ही रुक्मिणी कृष्ण असं कधी म्हणता का? नाही. मग काय म्हणता तुम्ही? राधा कृष्ण, राधेश्याम म्हणता का? मी राधा पहिल्यांदा मग कृष्ण, राधेश्याम म्हणता. राधा काय कृष्णाची बायको होती का? नव्हती. ती कृष्णापेक्षा वयाने मोठीच होती आणि ती गोकुळात राहत होती. बरोबर आहे, गोकुळात होता. कृष्ण कुठं राहत होता? द्वारकेत राहत होता. म्हणजे कित्येक वर्ष ते एकमेकाला भेटलेच नव्हते, तरी त्यांचं प्रेम गेलं का हो? नाही गेलं. आता एक गंमतशीर सांगतो, यामधलं एक मेसेज घेण्यासारखी कथा आहे, काल्पनिक कथा आहे. एका इव्हेंटमध्ये समजा बऱ्याच वर्षांनी कृष्ण आणि राधा भेटले. तर बघा, प्रेमाचा देखील गर्व होतो काही वेळा, बरं का. तर कृष्ण राधेला काय म्हणाला? अगं राधे, काय म्हणाला बघा, अगं राधे, तू माझ्यापासून इतकी दूर होतीस, म्हणजे गोकुळात होती ना ती आणि कृष्ण द्वारकेत होता, तू इतकी दूर होतीस तरी मला सतत तुझी आठवण येत होतं. बरोबर आहे ना, तुझी आठवण येत होती. तर त्या पुढं कृष्णाने काय वाक्य विचारलं? हा अहंकार असतो ना प्रेमाचा. तो काय म्हणले, तुझंही तसंच असेल ना? राधेला काय म्हटलं होतं? तुझंही तसंच असेल ना? बघा, यानंतर काय झालं, राधेचं उत्तर ऐकून कृष्ण स्तब्ध झाला. राधा म्हणली, नाही, माझं तसं काय नव्हतं. झाला त्याचा अहंकार एकदम खाली गेला. असं म्हणतेस? पुढचं जे राधेनं वाक्य सांगितलं ते तुम्ही सगळे लक्षात ठेवा. प्रेम म्हणजे काय तुम्हाला कळेल. राधा काय म्हणली? अरे कृष्णा, तू माझ्यापासून दूर नव्हतासच, तू माझ्या हृदयात होतास. बघा, म्हणजे ह्याला करायचं प्रेम, याला म्हणतात प्रेम. नाहीतर मुझे नाही मिले तो वगैरे ते सोडून द्या. तेव्हा लक्षात आलं, याला म्हणतात खरं प्रेम. हे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे. आता जीवनमूल्य कुठली आहेत? ती अशी आहेत: समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता, नम्रता आणि कृतज्ञता. ही जीवनमूल्य आहेत. आणि यांची गंमत अशी आहे, यातलं एक जरी मूल्य तुमच्याकडे असेल तर बाकीची मूल्य आपोआप येतात. गंमत म्हणून. म्हणजे ही खरी जीवनमूल्य आहेत की जी शाश्वत असतात, वैश्विक असतात आणि सर्वांसाठी सारखी असतात. आपण एकेका मूल्याचा विचार करू. या खेपेला मी मुद्दाम तुम्हाला जास्त स्ट्रेस समतावरती देणार आहे. याचं कारण सांगतो. आमचं जीवनविद्या आहे ना, याचं ध्येय काय आहे की आपला भारत देश, स्पेसिफिक आपला भारत देश सर्वार्थाने सर्व जगाचं नेतृत्व करावं आणि सगळ्या दृष्टीनं प्रगतीपथावर जावा. म्हणजे मटेरियली ॲज वेल ॲज स्पिरिच्युअल पुढे जावा, तरच जगात शांतता होईल. हे आमच्या याचं ध्येय आहे. यासाठी समता भाव पाहिजे. आपल्या देशात समता आहे का? नाही आहे समता. नेक्स्ट स्लाईड. आता मला सांगा, आपल्या देशामध्ये आता ब्रिटिश आले, किती होते हो? 2000 ब्रिटिश आले. त्या लोकांना जर आपण दगडं मारले असते तर चिचून मेले असते की नाही. पण ब्रिटिशांनी तुम्हाला जर एकमेकाविरुद्ध दगडं मारायला सांगितलं का, करून दाखवलं, कारण आपण मूर्ख होतो. म्हणून आम्ही म्हणतात की गतगोष्टी जो धडा घेत नाहीत ते गधडे होत. आता धडा घ्यायला पाहिजे ना. जालियनवाला बाग आपण जोराजोराने सांगतो. तिथं हिंदू सोल्जरनीच हिंदू लोकांना मारलं, कळलं की नाही. तर याचं कारण काय? आमची मतीच भ्रष्ट होती. पण आता यंग जनरेशन लक्षात ठेवलं पाहिजे, तसं होता कामा नये. नाही का, आपल्या जगाच्या नकाशात ज्यांना बिंदू इतकंही स्थान नाही असे कुठले ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच एवढे त्यांनी आपलं राज्य केलं. ब्रिटिशांनी 150 वर्ष केलं तर पोर्तुगीजांनी 400 वर्ष केलं. लक्षात घ्या. म्हणजे का झालं असं? कारण आपल्यात समताभाव नाही, उच्च निश्चितता आहे. नाही का, आपण डिव्हाइड आहोत. वी आर डिव्हायडेड. जातीनं, धर्माने आपण विभागलोत की नाही. आता मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे की भगवद्गीतेचा इथं आधार घेतो. मागेही तुम्हाला सांगितलं. आणि भगवद्गीता हा कुठल्याही संप्रदायाचा ग्रंथ नव्हे. कोर्टामध्ये ठेवतात गीतेवर हात ठेवून, खरं सांगेन खोटं सांगणार नाही, आणि खोटंच सांगतात. नाही का. भगवद्गीता हे मॅनेजमेंट बुक आहे. मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापन शास्त्राचं अप्रतिम पुस्तक आहे. त्याचं 106 भाषेमध्ये रूपांतर झालेलं आहे. लक्षात ठेवा. अगदी अरबीमध्ये, उर्दूमध्ये, इंग्लिशमध्ये, फ्रान्स सगळीकडे झालेलं आहे. का बरं? त्याच्यामध्ये सर्व सामाजिक प्रश्नांची आणि पर्सनल वैयक्तिक प्रश्नांची सगळी उत्तरं आहेत त्यात. आता कृष्ण म्हणतो ना, कृष्ण म्हणजे कोण? शहाणपणाचं रूप. तो हातातनं जादू नाही. कृष्ण म्हणजे शहाण. त्याच्याकडं सगळी उत्तरं आहेत सामाजिक आणि वैयक्तिक प्रश्नांची. आणि दुसरी गोष्ट, अर्जुन म्हणजे कोण? हा आपल्यासारखा, की ज्याला अनेक प्रश्न पडलेत, त्याची उत्तरं तो विचारतोय कृष्णाला. कळलं की नाही. तो म्हणतो, अरे माझे भाऊबंद आहेत, हे आहेत, गुरु आहेत, त्यांना कशाला मारू, त्यांना मारून मी काय, असं म्हणून तुम्ही भगवद्गीता वाचली. कोणी वाचत नाही आजकालची मुलं, पण वाचली तर लक्षात येईल. त्यामध्ये भगवान उवाच नाहीच आहे, अर्जुन उवाच आहे. म्हणजे अर्जुनच बोलतोय आणि भगवान फक्त ऐकतोय. भगवान म्हणजे कृष्ण ऐकतोय. शहाणी माणसं ऐकून घेतात पहिल्यांदा. लक्षात ठेवा, हे शहाणपणाचं रूप आहे. तर ते सगळं सांगतो आणि मग शेवटी तो मात्र काय, अर्जुन म्हणतो की आता मी तुला शरण जातो, मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो,
तू मला आता या सगळ्यांची उत्तरं दे, कळलं की नाही. मग आणि लक्षात ठेवा एक वाक्य, श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, नम्रता असल्याशिवाय मान मिळत नाही, योग्यता असल्याशिवाय कान मिळत नाही, आणि ते सगळं असल्याशिवाय सन्मान मिळत नाही, कळलं की नाही. आणि आता हे संप्रदायाचा ग्रंथ नाही कशावरून, तर बघा त्याचं कारण नॉर्मली संप्रदायात कसं असतं माहिती आहे का, हे कर, हे इथे एवढा उपास कर, इकडं जा, तीर्थयात्रेत जा, हे नाही केलं तर हे म्हण काहीतरी म्हण, असं ते नाही केलंस तर तुझ्यावर ईश्वराचा कोप होईल असं म्हणतात, होय की नाही. म्हणजे अशी दमदाटी असते त्यामध्ये. भगवद्गीतेत तसं बिलकुल नाही आहे. बघा भगवद्गीतेत 18व्या अध्यायातला 63वा श्लोक काय सांगतो माहिती आहे का, तुला मी अर्जुना तुला डोका आहे ना, मी तुला 18 अध्याय सगळं सांगितलं, कसं कसं वागायचं सगळं सांगितलं, 18व्या अध्यायात आहे, लगेच नाही. पण आता तू विचार कर, तुला बुद्धी आहे ना, तुला योग्य वाटलं तर कर, नाही तर करू नको, असं खुली गोष्ट आहे. म्हणून काय शब्द, यथा इच्छसी तथा करू, जैसा तुम चाहो वैसा करो, असा हा ओपन मॅनेजमेंट बुक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं सगळ्याच जगामध्ये तो वापरलं जातं, केम्ब्रिजमध्ये स्टॅनफोर्डमध्ये सगळीकडे वापरलं जातं. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, हे अगदी मॅनेजमेंट बुक आहे. मग या भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय, नेक्स्ट स्लाइड, चातुर्वर्ण्यम मयम सृष्टम. आता साधारणपणे राजनैतिक लोक काय करतात, चातुर्वर्ण दंगा करतात, कळलं की नाही. तुम्ही त्याचा पूर्ण अर्थ माहीतच करून घेत नाहीत. काय वाक्य आहे हे, लिखित आहे याच्यामध्ये 5000 वर्षपूर्वी, चातुर्वर्ण्यम मयम सृष्टम गुण कर्म विभागशः. म्हणजे तुमचे जे वर्ण आहेत ना, नाही का, कुठले वर्ण आहेत ते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, हे कर्मावरती अवलंबून आहेत, जन्मावरती नाही. गुण कर्म विभागाच्या गुणावरती अवलंबून आहेत. आता वर्ण म्हणजे तरी काय, मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. आता कुठली इंडस्ट्री चालायची असेल किंवा समजा आमचा हॉस्पिटल आहे, आता मी काय कर, मी फक्त ऑपरेशन करणार, माझा दुसरा असिस्टंट तो मला असिस्ट करणार, आणि कोण करणार, रिसेप्शनमध्ये रिसेप्शनिस्ट आहे, कोणी अकाउंटिंग करणार, कोणी ऑटोक्लेविंग करणार, कळलं की नाही. म्हणजे प्रत्येकाला काम डिवाइड आहे की नाही, त्या कामातला श्रेष्ठ डिवाइडेड आहे. असं डिवाइड केल्याशिवाय दवाखाना चालेल का, नाही चालणार. टीम स्पिरिट आहे ना. म्हणून हे जग चालायचं असेल तर ज्या ज्या क्षेत्रात ज्याला वैशिष्ट्य आहे त्याला ते काम देणं, याला म्हणतात वर्ण, कळलं. आता वर्ण व्यवस्था कशी आली त्या मुळाशी जाऊन सांगतो तुम्हाला. पूर्वी गुरुकुल व्यवस्था होती जुन्या काळात, अगदी म्हणजे ऋषीमुनीच्या काळात. गुरुकुल म्हणजे काय, त्या राजामधला राजाचा मुलगा असो, प्रधानाचा असो, अगदी द्वारपालाचा असो, ते सगळे जंगलात जायचे. तिथं ऋषी म्हणजे काय, शिक्षक असायचे. तिथं 12 वर्ष राहायचे. आणि मग त्याला मग तिथं स्पेशल रूम नसायची, राजाचा मुलगा म्हणून, नो सगळ्यांना सेम, सगळ्यांना समान शिक्षण दिलं जायचं. तिथं राजाचा कुठला अधिकार नसायचा, सगळं ऋषीच्या हातात असायचं. मग हल्ली ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात की नाही, की तुम्हाला खरं कशात रस आहे ते. तसं आता ते ऋषी तर त्यांना 11-12 वर्ष ऑब्झर्व करायचे ना. मग ते बघायचे, अरे हा मुलगा धडधाकट आहे, धैर्यशील आहे, धनवा हे आहे, याचा उपयोग राज्याच्या संरक्षणासाठी होईल, म्हणून तो क्षत्रिय म्हणून त्याला पाठवायचे. क्षत्रियाचा मुलगा म्हणून नव्हे, हे मी तुम्हाला त्याचं प्रूफही दाखवणार आहे. क्षत्रियाचा मुलगा त्यात तशी हे पाहिजे ना, क्षात्र वृत्ती पाहिजे ना, तो पाठवायचे, कळलं की नाही. नाहीतर नाव अगदी काहीतरी असेल आणि तो जर तसं वागत नसलं तर काय उपयोग आहे. दुसरं, ब्राह्मण म्हणजे कोण, की ज्याला बुद्धी आहे, तेज बुद्धी आहे, ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती आहे आणि ज्ञान देण्याची सुद्धा वृत्ती आहे, हे महत्त्वाचं. मग त्याचा उपयोग काय होईल, ज्ञान संवर्धन होईल, अनेक शोध लागतील आणि त्याचा फायदा होईल राष्ट्राला, म्हणून तो तिकडे पाठवायचे. ब्राह्मणाचा जन्माने ब्राह्मण असलेला मुलगा म्हणून नव्हे, हे लक्षात ठेवा, कळलं की नाही. त्या तो नाही. तिसरं वैश्य. वैश्य म्हणजे काय, बघा काही जणांचा व्यापारी ॲक्युमेन असतो. तुम्हीच जाता की सगळे मित्र मैत्रिणी जाता, काही तुमचे मित्र किंवा मैत्रिणी बघा एखादी गोष्ट स्वस्तात आणि मस्त आणतात आणि तुम्ही फसता का, याचं कारण वैश्य वृत्ती, व्यापारी एक ॲक्युमेन असतो. अशी ज्यांना असते अशा लोकांना वैश्य म्हणून पाठवायचे. का, यांनी देशाचा व्यापार वाढवला आणि व्यापार उदीम वाढवून संपत्ती वाढवली. सगळ्यात शेवटचं शूद्र, हे तर लोकांना माहीतच नाही आहे. तो शब्द क्षुद्र किंवा शूद्र नाही आहे, तो संस्कृत शब्द आहे शूद्र. सु म्हणजे काय, सु म्हणजे चांगलं आणि द्र म्हणजे द्रव्य. जो चांगल्या मार्गाने स्वतःचं कौशल्य वापरून द्रव्य मिळवतो तो शूद्र, कळलं की नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ माझा वर्ण काय तुम्ही म्हणाल, तर माझा वर्ण शूद्र. याचं कारण मी चांगल्या मार्गाने माझं स्किल वापरतो आणि द्रव्य मिळवतो, कळलं की नाही. जसं सोनार शूद्र, कुंभार शूद्र, ते चांगल्या मार्गाने स्किल वापरून मिळवतात. सो सिंपल. नीच नव्हे, याच्याबद्दल मी सांगणार आहे. उच्च नीचता कशी आली तेही तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट स्लाइड. तर लक्षात ठेवा की काय झालं माहिती का, आपल्या ब्रिटिशांनी तुमच्यात मनभेद निर्माण केला. मला सांगा, आमचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज,
त्यांच्यात सर्व संप्रदायाची माणसं खांद्याला खांद्याला लढत होती की नाही. पण ब्रिटिशाने काय केलं, तुम्हाला डिव्हाइड करून टाकलं. अजून सुद्धा आज 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, तरी बघा रेजिमेंट्स आहेत मिलिटरीमध्ये. जाट रेजिमेंट, मराठा, महार, सीख, डोगरा, कुमाऊ, नागा, राजपूत, गुरखा, कशाला पाहिजे त्यावर मला सांगा. आता प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही महार रेजिमेंट गेला तर सर्व संप्रदायाची माणसं त्यात असतात, लक्षात ठेवा. मग कशाला ब्रिटिशांनी त्या काळात काय केलं, तुमचा मनभेद तुम्ही एक होऊच नाही, कारण डिव्हाइड अँड रूल वॉज द पॉलिसी. आणि आम्ही त्याला अजूनही तेच चालू ठेवलं आहे. तर मला असं वाटतं आता बदललं पाहिजे. रेजिमेंट नंबर 1, रेजिमेंट नंबर 2, रेजिमेंट नंबर 3 असं केलं पाहिजे ना. मनभेद कशाला ठेवायचा, मी या रेजिमेंटात तू या कशाला पाहिजे. यू कॅन फाईट अमंग इच अदर. तुम्ही एकाच देशाचे आहात ना, लक्षात आलं. नेक्स्ट, आता बघा आपल्या देशावर ह्या चोरांनी, म्हणजे कोण, एलिझाबेथचा फोटो आहे, तिनं किती ठिकाणून चोरलं आहे बघा. तुम्ही जर इंग्लंडला गेलात ना, इतक्या देशातनं चोरलेल्या गोष्टी तुम्हाला दिसतील. भारतातनं, इजिप्तमधनं, बार्बाडोसमधनं, फिजीमधनं, ऑस्ट्रेलियामधनं, नाही, इतक्या देशातून चोरून, हे चोर लोक आहेत ते. पण आम्ही मूर्ख ना, त्याने आम्हाला चोरी करू दिली, कारण ते डिव्हायडेड, आपण त्यांना विभागले असल्यामुळे झालं की नाही. आता मी म्हटलं ना, मी समता या मी जीवनमूल्याबरोबर येतोय. नेक्स्ट, कारण आपण समता एकमेकात समान समजतच नाही ना. हा बघा मॅक्युले ना, मॅक्युला आला 1835 साली. त्यांनी काय लिहून ठेवलंय, तो म्हणला या देशात भिकारीच नाही, इतकं समृद्ध होतं. का, कारण मला सांगा, हे विवर्स होते ना, विणकरी, ते इतकं सुंदर विणायचे वस्त्र की अंगठीतनं अख्खं धोतर जायचं, इतके मँचेस्टरवर कॉम्पिटिशन करत होते ते. या विणकरांची बोटं कापली ब्रिटिशांनी. हा इतिहास आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मला सांगा, कुंभार होते, शिल्पकला, आपल्या देशात शिल्पकला काय उत्तम आहे. अजून जाऊन देवळं बघा, कळलं की नाही, अप्रतिम शिल्पकला की जे इंजिनियर आताच्या लोकांना करू शकणार नाहीत. म्हणजे आपल्या देशातले सगळे श्रेष्ठ, कोणीच उच्च नीच नव्हतं. म्हणजे सुतार उत्तम काम, सुतार करून उत्तम पैसे मिळायचे, सगळ्यांना इक्वल होते. हे लक्षात घ्या. 1835 सालची गोष्ट सांगतो तुम्हाला. पण ती लोकं, ब्रिटिश लोकांनी केलं की ही संस्कृती बुडवली पाहिजे, त्यामुळे संस्कृतचा नाश केला पाहिजे. त्याशिवाय ही लोकं डिव्हाइड, आपण राज्य करू शकणार नाही. आणि त्यात ते यशस्वी झाले. आता गंमत बघा, नेक्स्ट स्लाइड, ही संस्कृती न शिकल्यामुळे आपला काय गोंधळ झाला. आणि त्या काळात आपलं केवढं प्रगल्भ होतं माहिती आहे. ज्यावेळी त्यांना कपडे, म्हणजे वेस्टर्न लोकांना पाचशेमध्ये कपडे घालायची अक्कल नव्हती, त्यावेळी आपल्याकडे युनिव्हर्सिटी होत्या. कुठल्या बरं, नालंदा युनिव्हर्सिटी, विश्वविद्यापीठ, कळलं की ती मोहम्मद बख्तियार खिलजीनी जाळली. ती 3 महिने जळत होतं ते. दुसरी गोष्ट, आणि ते गुप्ता डायनास्टीने केली होती 14व्या सेंचुरीमध्ये. तक्षशिला ही बौद्ध होतं, बौद्ध एम्पायर. आणि ते किती बौद्ध गंधारा केव्हा होतं ते, 6 शतकं बिफोर क्राइस्ट, ख्रिस्तपूर्व इतकं जुनं बौद्ध होते, लक्षात ठेवा. ती लोकं तर खूप नंतर आली, कळलं की नाही. आणि आपल्या देशाचं नाव काय आहे, इंडिया नाही आपल्या देशाचं नाव, आपल्या देशाचं नाव भारत आहे. आपल्याला संस्कृत माहीत नाही ना, त्यामुळे आपण इंडिया म्हणतो. भारत, भा म्हणजे काय, ज्ञानाचा प्रकाश, आणि रथ म्हणजे ज्यात एनग्रॉस्ड आहे, त्याचं ज्ञान घेतोय, याला भारत म्हणतात. इंडिया त्यावेळी काय होतं, त्याला ब्रिटिश इंडिया म्हणायचे. म्हणजे भारतात पोर्तुगीज होतं ना गोव्यामध्ये, ते ब्रिटिश इंडिया नव्हतं, कळलं की नाही. किंवा पॉंडेचेरीमध्ये फ्रेंच होते, ते फ्रेंच होते. म्हणजे ब्रिटिश इंडिया फक्त, भारत नव्हतं. भारत हे आपलं खरं देशाचं नाव आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड. आणि संस्कृत आपल्याकडे नष्ट केल्यामुळे काय झालं, कित्येक शोध अजूनही आपल्या ज्ञान त्या संस्कृत ग्रंथामध्ये आहेत. आपण संस्कृत शिकतच नाही. अलीकडे आता संस्कृतला जरा मान यायला लागला आहे आणि संस्कृत सुरू झालं आहे. संस्कृत शिकायला भारतामध्ये 1-2च विद्यापीठ आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, जर्मन लोक खूप हुशार. जर्मन लोकांनी संस्कृत सगळं तिकडं पळवलं, त्याचा अभ्यास केला, कळलं की नाही, डिकोडिंग केलं, आणि त्यांनी अनेक शोध लावले. आज तुम्हाला संस्कृतचं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर जर्मनीला जावं लागतं. किती म्हणजे आपण किती मूर्ख आहोत. लक्षात, भारतातली संस्कृत शिकायला जर्मनीला जावं लागतं. 14 युनिव्हर्सिटीज आहेत, त्यातल्या काही युनिव्हर्सिटी मी तुम्हाला दाखवल्यात बघा, हिंडनबर्ग वगैरे आहेत बघा, समोर दिसतं तुम्हाला स्लाईडमध्ये. 14 युनिव्हर्सिटीज जर्मनीमध्ये आहेत संस्कृत शिकायच्या. लाजिरवाणी गोष्ट आहे नाही का, जे भारतात पाहिजे ना खरं म्हणजे. पण त्यामुळे काय झालं, ज्ञान तिकडे गेलं. आता ह्याचं प्रूफ देतो तुम्हाला. नेक्स्ट, आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण काय म्हणतो, गुरुत्वाकर्षणाचा खरी माहिती कोणी सांगितली, न्यूटन म्हणतो ना आपण. चूक आहे ते. न्यूटन हा 1643 साली आला. आणि तुम्हाला सांगतो, एक मात्र ती लोक चांगली आहेत. मँचेस्टर युनिव्हर्सिटी आहे ना अमेरिकेमध्ये, त्यांनी मात्र लिहिलं आहे, त्यांचे लिहून काढलं की न्यूटन इज नॉट द वन हू डिस्कवर्ड ग्रॅव्हिटी. कोणी केली मग, विशेषिका सूत्र याच्यावर डिस्क्राईब केलं आहे की विशेषिकामध्ये कनाद नावाचा ऋषी होता. आणि केव्हा होता तो, 2nd सेंचुरी BC, म्हणजे 200 वर्ष ख्रिस्तपूर्व कनाद ऋषीने ग्रॅव्हिटीवरती सांगितलं.
अर्थात न्यूटनलाही मान दिला पाहिजे, कारण न्यूटननी पुढे त्याचे रूल्स काढले, ॲप्लिकेशन सांगितलं. हे आपण केलं नाही ना, नुसतंच आपलं जुनं राष्ट्रवाद सांगून काय उपयोग आहे. तर असं झालं. त्यामुळे याबद्दल न्यूटनलाही महत्त्व आहे, पण खरा मुख्य ग्रॅव्हिटीचा कन्सेप्ट भारतीयाचा कनाद ऋषीने लावला आहे आणि हे मँचेस्टर युनिव्हर्सिटीत मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट स्लाईड. आणि आता तर तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही चाट पडाल म्हणजे काय, इस्रोचे चेअरमन सोमनाथ ज्यांनी चांद्रयान पाठवलं वरती, त्यांचं हे भाषण आहे. नीट ऐका. Ideas like zero, the concept of shunya, the concept of infinity, the algebra, the square root of numbers. These are the findings of those great rishis expressed in very beautiful poetic ways. Even Bodhayana equated to Pythagoras theorem. You know, Bodhayana was living in during 800 BC. Pythagoras came much later. I think all these thoughts that happened there that time, it didn't stay here. It traveled all the way through the Arabic now travelers. It went to Europe, and thousands of years later, the knowledge came back to us in the form of discovery by the great scientists of the Western world. Though it was all found out here, it was written down in this language. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे सोमनाथाने काय सांगितलं की हे सगळं ज्ञान भारतात होतं, ते भारतातून पहिल्यांदा अरब देशात गेलं, तिथून युरोपमध्ये गेलं आणि तिथून आपल्याला परत आलं आणि ते त्यांचं म्हणून आलं. बोधयानानी पायथागोरस सिद्धांत म्हणतो ना, हा बोधयानाने लावला आहे. हे अगदी रिटर्न आहे, त्यावेळेच्या भाषेत लिहिलेलं आहे. आपण विसरलो आपली संस्कृती. तेव्हा आपली संस्कृती लक्षात ठेवा, आपली संस्कृती उच्च आहेच, होती आणि आहे, हेही मी सिद्ध करून दाखवणार आहे. नेक्स्ट. आता पहा आपल्या देशामध्ये किती हे होतं, संस्कृत श्लोक आहे. आता एक मस्तपैकी एक कोड आहे, तुम्हाला आता कोड सांगता येईल आणि ते संस्कृत श्लोकाने कसं सोडवलंय बघा. नेक्स्ट. 2 स्क्वायर्स को एक स्क्वायर में कैसे कन्वर्ट करते हैं, वो भी एक संस्कृतम सूत्र के द्वारा. नाना चतुरश्रे समस्यन, यानी 2 अलग स्क्वायर्स को एक करने की इच्छा करते हुए, कनीयसह छोटे की करण्या साइड से, वर्षीयसह बड़े का रेक्टेंगल यानी वृद्धम उल्लिखित ड्रॉ करो. वृद्धस्य अक्षणया रज्जुः, अब इसी रेक्टेंगल की जो डायगोनल पर बैठी हुई रस्सी है वही समस्तयोः, जो नया स्क्वायर बनेगा 2 स्क्वायर्स को मिलाकर, उसकी पार्श्वमानी भवती, एक साइड होती है. अब इसे प्रूव करने के लिए हम इन दोनों ट्रायंगल्स को उल्टा फ्लिप करते हैं. ये अपने आप में ही एक प्रूफ है कि ग्रीक्स और रोमन्स के काफी सालों पहले हमारे महर्षि ज्योमेट्री के साथ खेलते थे. हे संस्कृत श्लोकात आहे, म्हणजे भूमिती भीमिती सगळे आपले तयार होते लोक. आता आपलं संस्कृती श्रेष्ठ होती मी म्हणतो, मग उच्च नीचता काय? अजूनही आपण उच्च नीचता मानतो की नाही? मानतो. हा मूर्खपणा आहे. ही उच्च नीचता कशामुळे आली तर जिसकी लाठी उसकी भैंस, कळलं की नाही, बळी तो कान पिळी. मी सांगू का, त्या काळात जे बुद्धीनं श्रेष्ठ होते ना, त्यांनी कमी बुद्धीच्या लोकांना त्रास दिलेला आहे, हे सत्य आहे. किंवा त्या काळात जे शक्तीनं श्रेष्ठ होते, मसल पॉवर, त्यांनी कमी शक्तीच्या लोकांना त्रास दिलेला आहे. आणि अजून थांबलाय का हो त्रास? अजूनही चालूच आहे. कारण बळी तो कान पिळी कुठे गेला? ही विकृत मनोवृत्तीमुळेही उच्च नीचता आली. उच्च नीचता आपल्या देशात बिलकुल नव्हती. ही उच्च नीचता अजूनही काय आहे? आता समूहाकडे शक्ती आली आहे. आपण समूहाकडे शक्ती यायला हरकत नाही, पण वापरायची कशी याला शहाणपण पाहिजे ना, कळलं की नाही? आमचे फिलॉसॉफर एक सुंदर गोष्ट सांगतात की पॉवर असणं वाईट नाही, पॉवर पाहिजे. कशी वापरायची याला शहाणपण लागतं. उदाहरणार्थ एक कंडक्टर असतो, एक कंडक्टर, बरोबर? कंडक्टरला काय फारशी पॉवर नसते, पण असते ना काय, 1 घंटा वाजवली की बस थांबते, बरोबर? आणि 2 वाजवले की बस पुढे जाते, ही पॉवर आहे. एक धरून चला की एक बस एका बस स्टॉपवर थांबली आहे आणि तिथे लोक क्यूनी चाललेत, हळूहळू चढतायत आणि शेवटचा म्हातारा 1 पाऊल आत टाकतो आणि तो कंडक्टर 2 घंटा वाजवतो, बस पुढे जाते, तो म्हातारा खाली पडतो आणि तो कंडक्टर छद्मी हसतो, नाही का, कसा हा पडला म्हणून. तो नीच, कळलं की नाही? मग कर्मानी तो नीच, कळलं की नाही? तो जन्माने कोणी असो, पण तो कर्मानी नीच. तो म्हातारा पडला हसला की नाही, याला म्हणायचं नीच. तेच दुसरा कंडक्टर असतो, तो बस चालली आहे आणि 2 बस स्टॉपच्या मध्ये एक गर्भवती स्त्री उभी आहे. ती काय पळत जाऊन बस पकडू शकत नाही. तो त्याची पॉवर वापरतो. काय करतो? 1 घंटा वाजवतो, तिला आत घेतो. तो उच्च, कर्मानी उच्च, जन्मानी कोणी असो तो, कळलं? उच्च नीचता. किंवा आपण नाही काय कुठे कुठे ऑफिसमध्ये काम करायला जातो, आपलं अगदी कायदेशीर काम असतं, तरी काय करतात ती लोक? पैसे मागतात, लाच मागतात. ती नीच, जन्माने कोणी असो ती कर्मा, याला उच्च नीचता म्हणतात. हे लक्षात ठेवा. हे आपल्याला माहीतच नाही, तेव्हा कर्मावरती तुमचं उच्च नीचता अवलंबून असते, हे लक्षात ठेवा. आणि वर्ण किंवा हे जाती भीती, जाती म्हणजे काय हो?
सिंपल आहे प्रकार हो. मग आता उदाहरणार्थ माझी जात कुठली, आता माझी जात कुठली सांगू, म्हणजे एक माझा वर्ण कुठला, तर माझा शूद्र मी सांगितलं तुम्हाला. का? कारण मी चांगल्या मार्गाने स्किल वापरून द्रव्य मिळवतो. मग जात कुठली? माझी जात डॉक्टर ही माझी जात. काम काय करतो मी? डॉक्टर. आणि माझी उपजात कुठली? डोळ्याचा डॉक्टर. संपल. म्हणजे मी माझ्या जातीच्या संमेलनाला जातो. म्हणजे काय? डोळ्याच्या डॉक्टरांच्या संमेलनाला जातो. मी गायनॅकच्या संमेलनाला जात नाही. बरोबर आहे? मी ऑर्थोपेडिक्सच्या संमेलनाला जात नाही. कळलं की नाही? ती माझी जात डोळ्याचा डॉक्टर ही उपजात माझी. बरोबर. मग तुम्हाला जात बदलता येते का? येते बदलता. आता माझा एक मुलगा जो आहे तो डोळ्याचाच डॉक्टर झाला आहे. मग तो डोळ्याचा म्हणजे त्याच उपजातीचा झाला आहे. तोही डोळ्याच्या डॉक्टरची संमेलन अटेंड करतो. दुसऱ्या मुलांनी जात बदलली, तो इंजिनियर झाला, BE मेकॅनिकल. कळलं? पुण्याला. मग तो इंजिनियर लोकांची संमेलन अटेंड करत होता. पुढं काय झाला? तेही बदललं आणि तो मॅनेजमेंटमध्ये गेला. ISB हैदराबादला जाऊन शिकला. मग तो मॅनेजमेंट लोकांची संमेलन अटेंड करतो. का? ज्ञानवृद्धीसाठी. त्याचा आपल्यालाही उपयोग आणि राष्ट्राला उपयोग. याला जातीचं संमेलन म्हणतात. कळलं की नाही? नाही तर आजकाल तुम्ही ऐकता, आता तुम्हीच विचार करा, याला जात म्हणजे कामाच्या वरती जात ठरते. नेक्स्ट, आणि तुम्हाला दाखवतो मी जाती कशा आहेत. आता धर्म म्हणजे काय हे लोकांना कळत नाही. जात हे तुम्हाला सांगितलं. आता धर्म इज युनिव्हर्सल अँड होल ह्युमॅनिटी रिगार्डलेस ऑफ फेथ अँड बिलीफ. आणि रिलिजन म्हणजे काय? इट इज अ कम्युनिटीज बिलीफ सिस्टीम विच रिव्हॉल्व्स अराउंड द सपोज गॉड. आता सांगतो, रिलिजन हा शब्द रेलिगियर नावाच्या लॅटिन शब्दापासून आला आहे. म्हणजे काय? ग्रुप ऑफ पीपल हॅव्हिंग सर्टन फेथ फॉलो सर्टन रिच्युअल्स. म्हणजे काय? लोकांचा समूह जो कुठल्या तरी एकाला देव किंवा श्रद्धास्थान मानतात आणि त्यातली कर्मकांड करतात. असे लाखो संप्रदाय जगात आहेत, पण ते धर्म नव्हे. आता बघा, अगदी आता बेसिकला चालू आहे आपण. बेसिक. नेक्स्ट, आता धर्म म्हणजे काय? आता उदाहरण सांगू का? धर्म कसा पाहिजे? धर्म म्हणजे ज्याने समाजाची उत्तम धारणा होती त्याला धर्म असं म्हणतात. म्हणजे धर्माने शांतता झाली पाहिजे ना जगात. मग असं व्हायचं असेल तर सगळ्यांचा धर्म एकच पाहिजे ना, तरच शांतता येईल. नाही का? जर एखादा संप्रदाय म्हणत असेल की माझं श्रद्धास्थान तू जर मानलं नाहीस तर तुला जगण्याचा अधिकार नाही, कसं चालेल? शांतता येईल का? आणि हेच चाललंय जगात. कित्येक वर्षासाठी पुढे चालत राहील. तेव्हा लक्षात ठेवा, संप्रदाय लाखो आहेत पण धर्म एकच पाहिजे. म्हणजे थोडक्यात तो निसर्ग नियम पाळला पाहिजे. तो वैश्विक पाहिजे. म्हणजे अमेरिकेत, पाकिस्तानमध्ये, भारतात धर्म एकच पाहिजे. किंवा तो इटर्नल पाहिजे, 1000 वर्ष पुढ्यानंतर तोच पाहिजे. आणि सर्व संप्रदायात सारखा पाहिजे, तरच तो धर्म. असे आहेत का? आहेत. आपण रेग्युलर वापरतो शब्द. मातृधर्म, पितृधर्म. बरोबर आहे? राष्ट्राच्या अपेक्षित राष्ट्रधर्म, विश्वाच्या अपेक्षित विश्वधर्म, शेजार धर्म आणि माणुसकी धर्म, मानवता धर्म. माणसानी माणसाबरोबर माणसासारखं वागणं हा धर्म आहे. यांनी शांतता राहील की नाही? त्या धर्म याचा अर्थच लोकांना कळणार नाही. जे आपण सगळे धर्म म्हणतो ते सगळे संप्रदाय आहेत, धर्म नाहीत. धर्म म्हणजे सगळ्यांसाठी सारखा असलाच पाहिजे, तरच जगात शांतता होईल. आता ही बौद्ध भिक्खू काय म्हणते ते बघा. तो व्हिडिओ बघण्यासारखा आहे, ऐकण्यासारखा आहे. How do you describe Dharma? What does Dharma mean to you? According to my understanding, what Dharma is to do whatever you do very practically, skillfully, for benefit of the all beings without causing any harm and for their well-being, including oneself and all, is Dharma. धर्म न हिंदू बौद्ध हो, सिख इस्लाम न जैन, धर्म चित्त को शुद्धता, धर्म शांति सुख चैन. Dharma means the purity of heart. Dharma means peace. And dharma means well-being of all human society. ऐकलं किती शुद्ध सांगितलं. थोडक्यात सांगतो तुम्हाला. मातृधर्म सगळ्यांच्याच असतो, सर्व संप्रदायात मातृधर्म आहे. तो भारतातही आहे, पाकिस्तानमध्ये आहे, बरोबर. आणि तो पूर्वी होता, आताही आहे. पितृधर्म. आता शेजार धर्म. सांगलीला मध्ये मोठा पूर आला, तो एका खोलीमध्ये सर्व संप्रदायाची माणसं राहत होती. श्रद्धास्थान वेगळं होतं प्रत्येकाचं, ते प्रार्थना करत होते, पण त्यांनी एकमेकाला मदत केली की नाही, त्याला म्हणतात शेजार धर्म. सिंपल आहे. राष्ट्राच्या अपेक्षित राष्ट्रधर्म. आता या राष्ट्रात उगवलेलं अन्न खातो की नाही आपण, मग राष्ट्रावर आपलं कर्तव्य पाहिजे की नाही. मग तो जर राष्ट्राच्या विरुद्ध कोणी वागत असेल तो राष्ट्रद्रोह आहे की नाही. मग भगवद्गीतेत कृष्णाने काय सांगितलं अर्जुनाला? अर्जुनाला क्षात्र धर्म सांगितला. बघा, भगवद्गीता फार प्रॅक्टिकल होतं. क्षात्र धर्म म्हणजे काय? तू क्षत्रिय आहेस, तुझा धर्म म्हणजे कर्तव्य काय? कर्तव्य धर्म हा सांगितला. कर्तव्य काय तुझं? बहुजन हिताय बहुजन सुखाय, बरोबर.
मग तो त्यांनी काय सांगितलं, हे कौरव जरी तुझे नातेवाईक असले, गुरु असले, तरी आज ते अधर्माच्या मार्गावर चाललेत, असत्याच्या मार्गावर चाललेत. एक तर त्यांचे तू विचार बदल, अदरवाईज किल देम, मारून टाकायला सांगितलं ना. त्यांनी काय अर्जुनाला सत्यनारायण पूजा करायला सांगितली का कृष्णाने? नाही. जे राष्ट्राच्या विरोधात राष्ट्रधर्म पाळत नसतील मारून टाक. कारण कसं आहे, 1,00,000 कौरव मेले तरी चालतील, पण 1 कोटी लोकांचा फायदा होतो ना. तुमच्या लक्षात आहे, बहुजन हित आहे. बहुजन काही लोकांना सॅक्रिफाईस करावा लागतो राष्ट्र चालवायचं असेल तर. याला क्षात्र धर्म म्हणतात. म्हणजे धर्म म्हणजे कळलं तुम्हाला अगदी क्लिअर कट. तेव्हा हे लक्षात ठेवा, हे सगळं आपल्या संस्कृतीत बरोबर सांगितलेलं आहे. नेक्स्ट, आता मी तुम्हाला मुद्दा मगाशी तुम्हाला म्हणलं मी की तुमच्यात क्षत्रिय क्वालिटी असतील तर तुम्ही राजे होणार ना. म्हणजे हे वेद काळातलं आहे बरं का. वेद किंग वॉज इलेक्टेड विथ कॉमन कन्सेंट बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ हायेस्ट क्वालिटीज. म्हणजे राजा कसा निवडायचे, इंटरव्ह्यू घ्यायचे, इंटरव्ह्यू तरुण लोकांचे, कळलं की नाही, आणि त्यांची क्वालिटी बघायचे. अगदी तुम्हाला लेटेस्ट एक्झाम्पल सांगतो. सयाजीराव गायकवाड, अगदी तुम्हाला माहिती आहे, सयाजीराव गायकवाड हे काही त्याचे वडिलांचे हे ॲक्च्युली पुत्र नव्हते, हे दत्तक गेलेत. मग कसं निवडलं त्यांनी दवंडी पिटवली की मुलांना सांगितलं, यंग लोकांना सांगितलं तुम्ही या आमच्या इकडं इंटरव्ह्यू घ्यायचेत म्हणून. मग आता बरीच मुलं आली. मग त्यांनी एका मुलाला विचारलं तो काय पाहिजे, मला खूप खेळणी पाहिजेत म्हणला. ओके, त्याला खेळणी दिली. एक जण मला मिठाई पाहिजे, मला मिठाई दिली. पण सयाजीरावांना विचारलं तू कशासाठी आलायस तू, त्यांनी सांगितलं मी राजा होण्यासाठी आलो आहे. ही क्वालिटी लागते ना तुमच्याकडे क्षत्रियाची, तर नाहीतर मंत्र्याचा मुलगा मंत्री, हां क्वालिटी असेल तर व्हायला हरकत नाही. पण असं नव्हतं वैदिक काळात. क्वालिटी पाहिजे, सिलेक्शन करायचं. त्यावेळी इलेक्शन नव्हती त्यावेळी. चांगला जर मला सांगा, आता एक उदाहरण सांगतो, एखादा कुठल्या तरी खात्याचा मंत्री आहे, त्याला त्यातलं काही ज्ञान नसेल तर तो काय निर्णय घेणार, कळलं की नाही. म्हणून माणसं सिलेक्ट करणं महत्त्वाचं. आणि हे वैदिक काळात होतं, हे प्रूफ आहे त्याचं. हे सगळं गुगलवर तुम्ही पाहू शकता, कळलं की नाही. हे असं केलं तर राज्य चालतं. नेक्स्ट, येस, बळी तो कान पिळी. मगाशी सांगितलं तुम्हाला उच्च नीच कशामुळे आली, बळी तो कान पिळी. विकृत मनोवृत्ती जी अजूनही आहेच. आता समूहाकडे शक्ती आहे, पण समूहाची शक्ती वापरायची की ज्याला शहाणपण पाहिजे ना. नेक्स्ट, या जाती बघा, याला म्हणायचं जात. डॉक्टर ही जात, बरोबर. शेतकरी ही जात. आता मला सांगा, शेतकऱ्यांचा मोर्चा असतो, मग त्या शेतकरी काय जन्माने एकच असतात का हो, वेगवेगळे असतात की नाही. पण शेतकरी ही त्यांची जात, करेक्ट, कारण त्यांचा व्यवसाय शेती. डॉक्टर ही जात. लष्करात असतात ते, आता माझे कित्येक नातेवाईक लष्करात आहेत, कर्नल बिर्नल एअरफोर्समध्ये आहेत, ते सगळे क्षत्रिय आहेत. सोनार, सोन्याचं काम करतात. सोनार नीच नव्हे, कुंभार, लोहार, कळलं की नाही. हे सगळ्या जाती कामावरती ठरतात. काम बदला, हे बदललं. व्हेरी सिम्पल. जसं आमच्या मुलाने, तो पहिल्यांदा मेकॅनिकल इंजिनियर होता, जात होती, नंतर तो मॅनेजमेंट झाला. जात बदलू शकतात ना. श्रीराम लागूंचा फोटो आहे बघा, हे श्रीराम लागू ENT सर्जन होते पुण्यामध्ये. मला सांगा, त्यांनी प्रॅक्टिस 2-3 वर्ष केली, पण त्यांना ॲक्टिंगची शौक होती. जब्बार पटेल नावाचे डायरेक्टर आमच्या कॉलेज होते, त्यांनी बोलवलं की जायचं. मग प्रॅक्टिस कशी चालेल, सोडून दिली प्रॅक्टिस. म्हणजे पहिल्यांदा ते डॉक्टरांची संमेलन अटेंड करायचे, कारण त्यावेळी डॉक्टर काय करत होते. मग ते चित्रपट कलाकार झाले, नाट्य कलाकार झाले. मग ते कलाकारांचं संमेलन अटेंड करायचे, डॉक्टरला थोडीच करायचे. जात बदलली, अशी जात बदलता येते, कोणीही बदलू शकतात. कर्म बदला, जात बदला. हां, आता तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे, तुमच्या स्वतःच्या कर्मावरती तुमचं ठरतं. आता ब्राह्मण म्हणून मी काय सांगितलं, ब्राह्मणचा अर्थ काय सांगितलं, जे ज्ञान घेण्याची शक्ती आहे आणि ज्ञान देण्याची वृत्ती आहे ते ब्राह्मण. आता ही ब्राह्मणांची लिस्ट सांगतो तुम्हाला. गुलाबराव महाराज हे जन्मानी कुणबी होते. त्यांनी ब्राह्मणांना वेद शिकवला आहे. इतिहास आहे, काल्पनिक पुराणातले नाहीत. आणि त्यांच्या नावाचं तिकीट निघालं आहे 2018 साली. गुलाबदेवराव महाराज जन्मानी कुणबी होते. संत तुकाराम कुणबी होते. कोणाचे गुरु होते, बहिणाबाईचे गुरु होते ते. संत कबीर जुलाहा मुस्लिम होते. कोणाचे गुरु होते ते, सुरत गोपाल आणि जागुदास हे जन्मानी ब्राह्मण होते. ते त्याचे पट्टशिष्य होते. कोणाचे, संत कबीराचे, तो जुलाहा मुस्लिम होता. संत नामदेव तो तर गुरु महादजी शिंदेचा होता. तो महादजी शिंदे शौर्य तुम्हाला माहिती आहे. आणि शिवाय तो शिखांचाही गुरु आहे नामदेव. नामदेवाचे तुम्हाला अभंग तुम्ही जर नांदेडला गेलात तर गुरु ग्रंथ साहेबमध्ये मिळतील. शिखांचाही गुरु आहे नामदेव. आणि नामदेव कसा होता, परीट होता, कळलं की नाही. दुसरं कोण, वाल्मिकी. अरे वाल्मिकी तर तो वाल्मिकी रामायण लिहिलं त्यांनी, मातंग समाजाचा होता तो. नंतर संत सेना महाराज, तो तर केशकर्तनालय बार्बर होता, कळलं की नाही. पण त्यांनी अभंग लिहिले ना, म्हणजे ज्ञान दिलं म्हणून ते ब्राह्मण. गोरा कुंभार आहे, सावता माळी आहे. संत रोहिदास तर मटणाच्या दुकानात काम करायचा, कळलं की नाही. पण त्यांनी सुंदर अभंग लिहिले, त्याचं काम म्हणून करत होता तो, पण तो ब्राह्मण होता. नरहरी सोनार. त्यामुळे लक्षात ठेवा, हे सगळे ब्राह्मण आहेत, कळलं, कर्मानी ब्राह्मण आहेत ते.
जन्माने कोण यायला काय महत्वच आहे. हा आता तुम्ही म्हणाल संत वगैरे ठीक आहे, पॉवर कोणाकडे होती? क्षत्रिय नाही, तेही नव्हतं. तुम्हाला एक मुद्दाम गोष्ट, चंद्रगुप्त मौर्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चंद्रगुप्त मौर्य हा कसा आला माहिती आहे? आता त्यावेळी कथा सांगतो, त्यावेळी पाश्चिम देशातून अलेक्झांडर आला. अलेक्झांडर म्हणजे कोण? सिकंदर. आपल्याकडे म्हणतात ना, जो जीता वो सिकंदर, खोटा आहे ते पूर्ण. जो जीता आहे वो चंद्रगुप्त मौर्य. कारण सिकंदराला साधं पोरसाला असं हरवता आलं नाही, लक्षात द्या. तर हा नंद राजा होता, ते त्यावेळी पोरसावर हल्ला केला, तो पाश्चिमात्य देशाला आला आणि अंबी राजाला वश केलं. आपल्या देशामध्ये फितुरी पहिल्यापासून आहेच, तुला राजा करतो म्हणून अलेक्झांडरने, आणि पोरसावर हल्ला केला. मग पोरसा शेजारी हे मगध साम्राज्य होतं नंदाचं. मग आर्य चाणक्य ऋषी होते जंगलात, ते लगेच आले, म्हणले तू असं कर, सध्या पोरसाला मदत कर. तुम्ही एकमेकात भांडतात ते माहिती आहे, पण आता सध्या मदत कर. एकदा त्याला पाश्चिमात्य देशात हाकलून द्या अलेक्झांडरला, आणि मग तुम्ही भांडत बसा. नंदाने त्याचा अपमान केला, इतिहास आहे तो, अपमान केला. मग तुला तुझा यज्ञबिज्ञ कर म्हटलं, तुला त्यातलं काय कळतंय? आणि तो गाण्यात नाच गाण्यात मशगूल झाला. चाणक्य चिडला, तो अरण्यात आला. अरण्यात आला, कोण दिसलं? चंद्रगुप्त मौर्य दिसला. कोण होता? कोण आहे माहिती आहे? तो मोर पाळणारी जमात, म्हणजे नोमॅडिक ट्राईब. आजकाल भटकी जमात म्हणतात ना, NTSC, त्यातला आहे तो. पण त्याच्यात क्षत्रियाचे गुण बघितले त्यांनी, नेतृत्व गुण बघितले, आणि त्याला शिक्षण दिलं संपूर्ण शस्त्रकलेचं. आणि त्या चंद्रगुप्त मौर्याने त्याच्यासारखे त्याच्याबरोबरचे होते ना मोर पाळणारे, जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे कोण होते? ते पुढे योद्धे झाले, कोण साधी शेतकऱ्यांची मुलं होती. पण नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांकडे असं होतं की त्यांनी त्याला तानाजी मालुसरे, घोरपडे कसे निर्माण झाले? नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, कळलं की नाही? तेव्हा नेतृत्व काय म्हणतात, नेतृत्व गुण चंद्रगुप्त मौर्याकडे होते, आणि त्यांनी तयार केले, आणि त्यांनी नंदराजाचा पराभव केलेला आहे. हा इतिहास आहे. आता इन द मीन व्हाईल काय झालं, अलेक्झांडर हा गादीवर पडून मेलेला आहे, युद्धात मेलेला नाही आहे. पण त्याचा जो वंशज होता सेल्युकसचा पराभव चंद्रगुप्त मौर्याने केला, कळलं? आणि त्याची मुलगी हेलन हिच्यावर त्यांनी विवाह केलेला आहे, कळलं? पण त्या पुढचं ऐकून घ्या, म्हणजे आर्य चाणक्य किती दूरदर्शी होते. आर्य चाणक्याने सांगितलं, ओके तो तर विवाह केलाय त्या हेलन बरोबर, ठीक आहे, पण ती आहे पाश्चिमात्य देशाची जीन्स घेऊन आली ती, नाही का, पाश्चिमात्य देशांबद्दल. तर तिच्यापासून जो मुलगा होईल त्याला, मुलगा किंवा काय आपत्ती होईल, त्यांना अजिबात आपल्या राज्यात स्थान द्यायचं नाही. चाणक्यांनी त्या काळात सांगितलंय, याच्यावरून बोध घ्या तुम्ही. कारण तिला, त्या मुलाला पाश्चिमात्य देश आकर्षण असणार ना, कशाला आपल्या देशात, हे चाणक्याने तेव्हा सांगितलंय, लक्षात घ्या. म्हणजे खूप मला म्हणून अगदी आठवतं, हे अगदी इतिहासात आहे. पंडित नेहरूंनी सुद्धा हेच सांगितलं होतं. पंडित नेहरूंनी यशवंतराव होळकर आहेत ना, त्यांनी 3 लग्न केली. एक बायको गेली, मग दुसरी गेली, पाश्चिमात्य बाईशी लग्न केलं. तिच्या एका पाश्चिमात्य बाईपासून तिला रिचर्ड नावाचा मुलगा झाला. तर नेहरूंनी सांगितलं, तिच्यापासून झालेला मुलगा जो पाश्चिमात्य मुलगा, त्याला आपल्या राष्ट्रात स्थान नाही. पंडित नेहरूंनी सांगितलेली गोष्ट आहे. म्हणजे चाणक्य नीती पंडित नेहरूंनी सुद्धा वापरली, लक्षात ठेवा. म्हणजे किती, म्हणजे तुमच्या लक्षात आलं, हा नोमॅडिक ट्राईब होता, NTSC, तो झाला की नाही राजा. आणि शूद्र, आता तो तर शूद्र झाला जातो ना NTSC. किती शूद्र राजे आहेत बघा, असे जवळजवळ 40 आहेत, त्यातले काही तुम्हाला दाखवलेत मी, नाही का, राजा दल, नंतर खूप आहेत. म्हणजे असे हे सगळी नावं तुम्ही वाचू शकता याच्यावरती. हे सगळे जन्मानी शूद्र होते, पण कर्मानी क्षत्रिय होते, लक्षात ठेवा. एवढी राज्य होती, गौड राजे, भिल्ल राजे किती होते. त्यामुळे क्षत्रियाचा जन्म, तोच क्षत्रिय राजा अजिबात नाही, क्षत्रिय क्वालिटी हव्यात. हे इतिहास आहे, हा नावासकट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट हे बघा, भिल्ल राजा, गौड राजा. आणि तुम्हाला विजयनगरचं साम्राज्य माहिती आहे तुम्हाला, हम्पी हॉस्पिटल आहे बघा कर्नाटकात, त्याचे राजे कोण होते? हरिहर आणि बुक्काराया, दोघंही धनगर होते, कळलं? जन्मानी क्षत्रिय नव्हते. मल्हारराव होळकर तुम्हाला मागाशी सांगितलं, यशवंतराव होळकरांचे चिरंजीव, कळलं? दुसरे राजा कोण, बार्शीचा राजा कोण? रणजित सिंग. तो कोण होता माहिती आहे? सासी जाट होता, राजा होता. लक्षात ठेवा, तुम्ही क्षत्रिय, तुमच्यात क्वालिटीज हव्यात, तरच तुम्ही राजे होऊ शकता. नेक्स्ट, राईट. आणि आता काय झालंय, लोकांना आपापली पॉवर करण्यासाठी आपल्या राजकारणात कसं असतंय, आपलं मत वाढवणं, आपापले गट तयार करतात, ते तुम्ही बघताच आहात सध्या. मग आपल्या ज्या संपूर्ण याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती वगैरे, त्यामध्ये किती उपजाती आहेत, किती विभाग आहेत बघा. आता लिंगायत बघा, लिंगायत काय काय, गणिगा, जंगम, बनालिगा, रेड्डी, किती म्हणजे प्रत्येकाने आपापलं साम्राज्य तयार केलं. मग आपण डिव्हाइड कसे झालो बघा, आपण विभागले अशामुळे गेलो का, मूर्ती, माझी पॉवर पाहिजे, माझा गट पाहिजे, यामुळे आपल्या देशाचे फार हाल झालेत. नेक्स्ट बघा, दुसरे हे कोण? हां, जैन. मग काय, दिगंबर, श्वेतांबर, त्यामध्ये पुन्हा
बरेच आहेत म्हणजे की मी काय सांगू तेवढे थोडे तुम्ही बघा त्यात इतके आहेत 13 पंथी हे पंथी असे काय काय बरेच आहेत म्हणजे त्यांच्यात सुद्धा अनेक भाग आहेत गट आहेत. मग आपण असे डिव्हाइड झालो तर दुसरी राष्ट्र सोडतील काय आपलं राज्य करायचं. नेक्स्ट आता मुस्लिम बघा. मुस्लिम तुम्हाला वाटतं मुस्लिम एकच असतात? बिलकुल नाही. मुस्लिमांच्यात किती राज्य आहेत बघा. अशरफ म्हणजे कोण? जे नोबल कन्वर्ट्स फ्रॉम हिंदू अपर कास्ट, जे हिंदूंच्या वरच्या जातीचे सो कॉल्ड म्हणजे ब्राह्मण ते कन्वर्ट झाले त्यांना अशरफ म्हणतात. जे दुसरे त्याच्या खालचे होते त्यांना अजलाफ म्हणतात. जे दलितातनं कन्वर्ट झाले त्यांना अर्जाज म्हणतात. बघा डिवाइड आहे त्यात सुद्धा. जात काही गेली नाही कुठे. शिया आहेत, सुनी आहेत, मुकालिक आहेत, नॉन मुकालिक आहेत, हनाफी आहेत, देवबंदी आहेत, बरेलवी आहेत, हयाती आहेत, महमद म्हणजे आपापला गट निर्माण करणं. अशामुळे काय होतं वी आर डिवायडेड. मग बाहेरचे देशात लोक बसलीच आहेत तुमचं राज्य करायला. ख्रिश्चन बघा. ख्रिश्चनांचे किती आहेत? अगणित ख्रिश्चन जे असतात वेगवेगळ्या. अक्कालिंगा, बंजारा, बेस्टरू, बल्लवा, ब्राह्मण ख्रिश्चन, एडिगा ख्रिश्चन. किती सांगू. मला काय सांगायचं आहे ही वृत्ती जर आपण सोडून दिली नाही आपण एक झाल्याशिवाय आपण कसं काय संपूर्ण जगात नेतृत्व करणार. पहिल्यांदा एक होणं महत्त्व आहे. त्याची समता पाहिजे. सगळेजण समान आहेत हे पहिल्यांदा आलं पाहिजे. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, माझी जात नाही. ह्या जाती धर हे सगळं गाडून टाकल्याशिवाय आपला देश जगावर साम्राज्य करू शकणार नाही आणि तरच जगात शांती येईल. कारण आपल्या देशाची संस्कृती अशी आहे की सर्वे भवन्ति सुखिनो सर्वे सन्तु निरामया. आपण सर्वांचा विचार करणारी माणसं आहोत. मग त्यासाठी आपण एक होणं गरजेचं आहे. म्हणून समता भाव पाहिजे. समता या मी ह्याच्यावरती जीवनमूल्यावरती बोललो मी. नेक्स्ट आता आपण बाकी जीवनमूल्य बघू. काय? सभ्यता, दुसऱ्याचा आदर राखणं हे मिनिमम गोष्ट आहे ना. कुणाचंही उपमर्द करायचं नाही. हा सिंपल जीवनमूल्य आहे. कळले? सामंजस्य, आपण दुसऱ्याला सगळ्या बाजूनी समजावून घेतलं पाहिजे. हे सामंजस्य लोकांकडे नसतं. एक जाता आता मी डॉक्टर आहे म्हणून गोष्ट सांगतो की एका ठिकाणी एका पुढाऱ्याचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये पडला आणि बेशुद्ध पडला रस्त्यावरती. तर तुम्हाला सांगतो त्याला ट्रॉमा हॉस्पिटल, मुंबईतली गोष्ट आहे, ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नेलं, ॲडमिट केलं. तर तिथे जे मुख्य डॉक्टर ते हजर नव्हते आणि दुसरे ज्युनियर डॉक्टर होते. मग त्याला लगेच थिएटरमध्ये घेतलं. तर तो पुढारी आला आणि दम द्यायला लागला हॉस्पिटलला. मुख्य डॉक्टर गेले कसे, माझा मुलगा मेला तर बघा बघून घेतो. नाही का आजकाल तसंच आहे, सॉफ्ट टार्गेट डॉक्टर म्हणजे. तर ते सिस्टर सांगत होते येतील त्यांना फोन केला म्हणून. तो मुलाला आत नेलं, प्राथमिक उपचार सुरू केले. तेवढ्यात ते डॉक्टर आले गाडी घेऊन. तर ते आल्या हे पुढारी भडकला. म्हटलं तुम्ही कसे काय गेलात? म्हणला माझा मुलगा मेला तर बघा तुम्हाला बघून घेतो. दम हल्ली डॉक्टर दमत येतात. ते गेले आतमध्ये गेले. नशिबानं त्याला बर होल नावाचं ऑपरेशन केलं. मेंदूत रक्त साठलं ते काढून टाकलं आणि तो शुद्धीवर आला. ही बातमी बाहेर कळली. लगेच खुश झाले. मग जो सैतान होता तो लगेच देव झाला बघा डॉक्टर. मग लगेच ते म्हटलं आता बाहेर येताना त्याचा आपण आभार मानूया. डॉक्टर आले, त्यांनी त्या पुढाऱ्याकडे बघितलं स्वाने, निघून गेले. पुन्हा तो खवळला. म्हटला मी त्यांचे आभारच मानणार होतो, काय एवढं भाव लागला वगैरे. डॉक्टर निघून गेले. मग ती सिस्टर म्हणाली आता तुमचा मुलगा तर वाचलाय. हो, तुम्हाला सांगू का म्हणजे डॉक्टर का गेले होते? स्वतःचा त्यांचा मुलगा पहाटे मृत्युमुखी पडला, त्याच्या दहनविधीसाठी गेले होते. पण माझा फोन गेला म्हणून दहनविधी सोडून तुमच्या मुलासाठी आले. म्हणजे तुम्ही सामंजस्यच नाही तुमच्याकडे, दुसरी बाजू माहिती करून घेत नाही. हे जीवनमूल्य आहे, लक्षात ठेवा. सहनशीलता, मुंबईत गेल्यावर तुम्हाला कळेल, लोकलमध्ये जा, सहनशीलता असावीच लागते. तुमच्या पायावर पाय ठेवतात लोक, तरी सहन करता की नाही? तेच घरी सहन करत नाही तो. म्हणजे मला गंमत वाटते, घरी आल्यावर मात्र लगेच बायकोवर डाफरतात नवरे लोक. का बरं? तिथं काय सहनशक्ती? सहनशीलता असली पाहिजे, कळलं की नाही? दुसरी गोष्ट ह्युमिलिटी, म्हणजे काय नम्रता असली पाहिजे, लवचिकता असली पाहिजे. आता बोटं बघा आपल्या हाताची, जर अशी ताट केली तर तासनीसुद्धा उचलू शकत नाही, पण वाकवली तर काही करू शकता. म्हणून आपल्या ह्याच्यात सुंदर म्हणतात, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. इवन संतांनी सांगितलंय, महापुरे झाडे जाती तेथे लवाळी वाचती, आहे की नाही? नेक्स्ट आता मी तुम्हाला सुंदर सुंदर व्हिडिओ दाखवणार आहे. हा बघा फोटो. हा माहिती आहे तुम्हाला, फेडरर ज्यावेळी निवृत्त व्हायची होती नाईलाजानी त्या प्रकृतीमुळे, त्याला तर वाईट वाटत होतंच, पण त्याचा रायव्हल नदाल तो ढसाढसा रडत होता. टेनिस कोर्टवरील सगळ्या प्रेक्षकांसमोर लाजला नाही तो. म्हणजे एम्पथी, त्यांनी स्वतःला त्याच्या जागी विचार केला. कळलं? नेक्स्ट स्लाइड. आता हे बघा ग्रॅटिट्यूड, त्याच्याबद्दल सुंदर आहे, दाखवा व्हिडिओ बघा, सुंदर व्हिडिओ आहे. Today, boys and girls, we're going to take a few minutes and draw on the pieces of paper in front of you something or someone you are grateful for.
taking the time for gratitude is so important for our peace of mind and our happiness. And it's a great way to remind ourselves how lucky we are for what we have and who we have in our lives. Afterwards, we're going to share what we've drawn with the rest of the class. Let's begin. Wonderful, class. Now, who would like to come up first and share what you're grateful for? Me. Yes, Sarah, come on up. I'm thankful for trees because they give me oxygen. That's wonderful, Sarah. Thank you so much. Who would like to go next? I'll go. Jason, come on up. I drew my parents because without them I wouldn't even be here. And also they help me with my homework and I love them. Chocolate! I'm grateful for chocolate. Okay, Rebecca. Thank you. Simon, why don't you come up and share with the class what you're grateful for? Come on up, Simon. I'll be right up here with you. What are you grateful for, Simon? How would you like to play a game with your classmates to see who can guess whose hand you drew? Would you like that? All right, class. Can anyone guess whose hand Simon drew? I think it's the hand of a policeman because they protect us and keep us safe. I think it's Simon's hand because he's grateful to have a hand. Is it the hand of God? No. It's your hand, Miss Sanders. येस, किती सुंदर होतं. नेक्स्ट, येस, ह्युमिलिटी म्हणजे दुसऱ्याविषयी भावना असणं. चालू करा.
नेक्स्ट, आता तुमच्या लक्षात आलं, दुसऱ्याचा विचार केला तर आपला काही तोटा होत नाही. जेव्हा दुसऱ्याचा विचार करा, जीवनविद्या काय सांगते दुसऱ्याचा, त्याच्या दुःखाची एम्पॅथी, की त्या लहान पिल्लांना खाता येत नव्हता मोठा मासा म्हणून त्यांनी वर खेकडा ठेवला. मग त्यांनी त्याची दुःख जाणलं, ह्याला म्हणजे ह्युमिलिटी. दुसऱ्याचा विचार करा, हा सुंदर खेळ आहे बघा. आता त्याचं बोध घेण्यासारखं आहे. A teacher once brought a bunch of balloons to class and gave one to each student. "Write your name on it," she said. They did. Then she collected all the balloons and tossed them into the hallway. She gave them 5 minutes to find the one with their name. The students ran, pushed, searched, but it was chaos. Time ran out. Most hadn't found their own. Then the teacher said, "Now try this. Pick up any balloon, read the name, and hand it to the person it belongs to." Within minutes, everyone had their balloon. She smiled and said, "This is exactly how life works. You won't find happiness by looking only for your own. But when you help others find theirs, it always finds its way back to you." Moral of the story. Happiness is not found by chasing only what you want. It's found when you help others find what they need. किती सुंदर आहे. दुसऱ्यांचा विचार केल्यावर तुला आपोआप हॅपीनेस मिळतो. नेक्स्ट आणि नेक्स्ट. हां, सुंदर. तुमची स्वतःची व्हॅल्यू कशी ठरते ते पहा. Who would like this $20 bill? I do. Okay. I'm going to give it to one of you, but first, let me do this. Okay, now who still wants it? I do. And what if I do this? Now who wants it now? My dear students, I've just showed you a very important lesson. No matter what I did with this money, you still wanted it because it never lost its worth. It's still worth $20. Well, there are many times in our lives when we feel like life has crumbled us up and ground us into the dirt. We may make some bad decisions or have to deal with some poor circumstances. And sometimes our lives can make us feel worthless. But no matter what has happened, no matter what will happen, you never lose your worth. You never lose your value. Don't ever forget that. कृतज्ञता बघा. शान तेरी न कम होने देंगे वतन, नाम ले ले के तेरा जिएंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटेंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटे. त्यामुळे लक्षात ठेवा, कृतज्ञता हा सगळ्यात मोठं जीवन व्हॅल्यू आहे. ओके, माझ्यामध्ये मी इथंच थांबतो आज. आणि तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं घेतल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.